सकाळी सकाळी तुम्ही म्हणाल की हे काय हिचं, तर सकाळी मी ह्यांना जस्ट म्हटलं, अहो मला आज हेअर वॉश करायचे आहेत आणि डोकं तर खूप जड पडलेलं आहे. तर त्यांनी मग मला अशी काहीतरी हेअर मसाज करून दिली होती, हेअर ऑइल करून. हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण. अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. केला हेअर वॉश केल्याच्या नंतर आता म्हटलं तुमच्याशी थोडा वेळ बोलते आणि नंतर लगेचच किचनमध्ये जायचं आहे. स्वयंपाकसुद्धा राहिलेला आहे. तर आजच्या स्वयंपाकाचा मेनू म्हणजे आज मी बनवणार आहे अंडा फ्राय बनवेल किंवा करी बनवेल, म्हणजे जे काय असेल ना तर ते तुमच्याशी शेअर होणारच आहे. तर हेच असं काय शेअर करायचं होतं. हो, आणि आज पुन्हा एकदा माझं किचनसाठी मागवलेलं अजून एक पार्सल आलेलं आहे. तर ते सुद्धा म्हटलं शेअर करावं तुमच्याशी. तर मी तुम्हाला दाखवते. दादू दे रे ते. कुठे ठेवले आपण? तर ना हेच आहे ते पार्सल मागवलेलं, ते तुम्हाला दाखवते. हो, आणि आज मुलं घरी आहेत. ह्याचं कारण असं आहे की ऑनलाईन लेक्चर होते त्याचे, म्हणून मुलं आज घरी दिसतील तुम्हाला. तर इथं माझं पार्सल मागवलेलं होतं मी. हे असे काय पार्सल आहेत. हे म्हटलं किचनला थोडंसं नाही का, आता थोडंसं एक तर आपलं किचन आधीच नॉन मॉड्युलर आहे आणि थोडंसं आपण त्याची काळजी घेतली तर छान वाटतं ना. म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी केलं की छान, मला तरी आवडतं. स्पेशली तुम्हाला काय वाटतंय ते सांगा तुम्ही मला कमेंटद्वारे. तर हे असं काय हे पार्सल मागवलेलं आहे. तर आता त्या दिवशीच्या सारखं जेव्हा मिस्टर तावडी सापडतील ना तर तेव्हाच मग त्यांच्याकडूनच लावून घेते मी हे पार्सल आलेलं. तर चला आता मी किचनमध्ये जाते, हे जरा व्यवस्थित ठेवते आणि किचनमध्ये जाते. तर तुमच्याशी तेही शेअर करते की मी आज स्वयंपाकामध्ये काय बनवते. चला, तर कितीही नाटक करून झालं ना तर किचनचं काम मात्र काय चुकणार नाही. तर आले अशीच किचनमध्ये. तर येतानाच तुम्हाला केटल हातात दिसली असन. तर केटल का हातामध्ये, तर न गॅस किती महाग झालेला आहे. महाग असू देत पण ते वेळेत भेटतही नाही, कितीही पैसे दिले तरी. त्यामुळे जेवढा काय गॅस वाचवता येईल तेवढं मी वाचवण्याचा प्रयत्न करते. तर अंडे त्यामध्ये बॉईल केले होते आणि इकडे मात्र चाललेलं होतं कांदा वगैरे कापायचं. तर म्हटलं कांदे वगैरे कट करून घेऊया, छान असे त्याला तव्यामध्ये परतून वगैरे घेऊया. छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकून. तर इथे मी हसत आहे, बोलत आहे. तर माझ्या लेकाच्या फ्युचरची प्लॅनिंग ऐकत होते मी, काय काय गोष्टी त्यांच्या. आजकालच्या मुलांचं काय चाललेलं असतं ना की खरंच काय कळत नाही आहे. त्यांच्या कुठल्याही गोष्टीची आधीच पूर्व प्लॅनिंग असते आणि ते आपल्यालासुद्धा सजेस्ट करत असतात की असं करा तसं करा. मला तरी स्पेशली माझे मुलं करतात सजेस्ट, स्पेशली माझा मुलगा समर्थ. तर इथे ना आता म्हटलं लगेचच आता कांदा वगैरे चॉप करून झाला आहे ना तर ते लगेचच चॉपिंग बोर्ड हे करून ठेवते. कारण नंतर काय होतं की असंच ठेवलं की असंच राहून जातं. तर हे ठेवायला गेले आणि मला असं वाटलं आता फुटली माझी बॉटल, पण काय फुटली नव्हती. त्यामध्ये मी मनी प्लांट वगैरे ठेवलेलं होतं. तर तेच म्हटलं आता फुटली का काय काय माहिती. तर आता इथं तव्यावर तर कांदा टाकलेला आहे, लगेचच चाकूसुद्धा धुवून ठेवून घेते. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळी केल्या ना की आपल्यालाही थोडंसं इझी जातं. इझी म्हणण्यापेक्षा थोडंसं बरं वाटतं म्हणजे किचनमध्ये आल्याच्या नंतर. मी तर तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते आणि तुम्हाला असं तुम्हालाही जाणून येत असेल आणि मला तर होतंच असं की मी ज्या काही गोष्टी ठेवते, जी काय आवराआवरी करते तर ती म्हणजे परफेक्ट अशी राहतच नाही माझ्याकडून. तुमच्याही घरामध्ये असंच होतं का, ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. हो, आणि आपल्या चॅनलवरती ज्या कोणी नवीन ताई येत आहेत ना त्या ताईंना माझी खूप रिक्वेस्ट आहे की त्या ताईंनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जर का व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला आता कांदा वगैरे माझा भाजून झालेला आहे. भाजून झाल्याच्या नंतर म्हटलं लगेचच डाळवं ग्रेव्हीला थोडंसं नाही का हे होण्यासाठी, आळून येण्यासाठी कोणी नाही का डाळीचं पीठ वगैरे टाकतं. तर ते न टाकता फुटाण्याची डाळ म्हणून भेटते. आता आम्ही तर त्याला डाळवच बोलते. पण आता दुकानदार वगैरे नाही का फुटाण्याची डाळ वगैरे म्हणूनच कधी ओळखतात कुठल्या भागामध्ये.
तर आता इथे सगळं काय झालेलं आहे, मसाला वगैरे भाजून आता कांदे वगैरेचा कचरा उचलते, हँडवॉश वगैरे करून घेते आणि छान असं मी लगेचच चपात्याला लागते. तर चपात्या वगैरे तर करायच्या म्हणजे आज काही एवढं हे नव्हतं, मला चपात्या खायची इच्छा, पण तरीही म्हटलं चला आता मुलं तर दुसरं काय खाणार नाही आहेत. तर मी इकडं चपात्या करते, तोपर्यंत इथे माझ्या लेकाचं चाललं होतं की मम्मी मी तुला मसाला वाटून देतो. तर तेच ते म्हटलं आणि इकडं मी मसाल्याचं भांडं नाही का मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतो आणि तुला लगेच मसाला वाटून देतो. तर त्यांनी हेल्प केल्यामुळं माझे काय बरेच कामं सोपे झाली. म्हणजे बघा मी आता चपात्या वगैरे करून पुन्हा मसाला वगैरे वाटायला जाणार, त्यापेक्षा आधीच त्यांनी मला वाटून दिलं होतं. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटते असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन.